नमस्कार, मी उमा कुलकर्णी. उदरंगरणामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण करदंड करून बघूया. करदंडासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी फुटाणे, 1.5 वाटी साखर, पाव वाटी किसलेली खोबरं, 1 चमचा खसखस, वेलदोडी, जायफळ आणि साखर याचं पूड. वरून शेंगदाणे आणि फुटाणे घालायचे. आपण ती फुटाणे बारीक करून घेऊया. हे साखर घालायची आणि साखर भिजल तेवढं पाणी घालायचं. थोडे हलवत राहायचे. नागपंचमीला नागोबाला करदंडाचं नैवेद्य असतं. मुलींनी उंबरेचं नैवेद्य पूजा करायचं, दारात नागोबा काढायचं, हे सगळं आहे. आपण ताटाला तूप लावून घेऊया. सारखं तार आले की मग आपण पाक झाले आहे. पाक झालेले आहे. आता आपण वेलदोडी पूड टाकायची. आपण पीठ घालूया. जसं लागल तसं ते पीठ घालूया. की गरम असताना लगेच करायला लागतं का? हो, गरम असतानाच करावं लागतं. गार होऊन द्यायचं नाही. पीठ किती बसते त्याच्यावर नसतं ना. पीठ कधीपर्यंत ऍड करत राहायचं? असं पीठ थोडं घट्ट तर घालत राहायची. अजून थोडी घालू. आपण हे पचडून घेऊया. फुटाणे आणि शेंगदाणे वरनं टाकायचे आणि खोबरं वरनं घालायचे. करदंड झालेली आहे. 5 ते 10 मिनिटं थांबून मग वड्या पाडूया. आता 5 मिनिटं झालेले आहे. आपण वडे पाडून घेऊया. करदंड झालेले आहे. चविष्ट आहे, स्वादिष्ट आहे. तुम्हाला आवडेल. तुम्ही करून पहा आणि मला कळवा.